संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण, मात्र अजूनही एक आरोपी फरार। बारामतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चामध्ये वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख सहभागी होणार। कसबा इथल्या शिवाजी उद्यानामधून मोर्चाला सुरुवात होणार। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या मोठे गावामध्ये कॅन्डल मार्च। संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, मोर्चा काढत नागरिकांची मागणी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या सद्भावना यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण। आज बीडमध्ये यात्रेचा समारोप। काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या घरापासून वर्षा गायकवाड यांच्या घरापर्यंत यात्रा काढावी। मस्साजोग सारख्या संवेदनशील घटनांवरती कायदेशीर कारवाई सुरू आहे, त्यामध्ये इतरांनी लुडबुड करू नये, आशिष शेलार यांची टीका। आशिष शेलार यांच्या बोलण्यामध्ये राजकीय अपरिपक्वता। फडणवीसांच्या घरापासून गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढावी असं आम्ही सुद्धा म्हणू शकतो, अतुल लोंढे यांचा पलटवार। सरपंच संतोष देशमुखांना ज्या शस्त्रांनी मारलं त्याची रेखाचित्र एसआयटीनं चार्जशीटमध्ये जोडली। यामध्ये एक पांढरा पाईप, गॅसचा पाईप, वायर लावलेली मूठ, गज आणि लाकडी दांडा या 5 वस्तूंचा समावेश। सरपंच देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा, सर्व आरोपींची संपत्ती जप्त करा, या मागणीसाठी अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये बंदची हाक, मोर्चा काढून व्यक्त केला निषेध। सकल मानवतावादी नागरिकांकडून परभणीमधल्या जिंतूर आणि पूर्णा तालुक्यामध्ये कडकडीत बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाच्या वडिलांच्या हॉटेलसमोर काँग्रेसचं आंदोलन। जोडे मारत गौरव आहुजा याचा फोटो सुद्धा जाळला। सतीश भोसलेवरती गुन्हा दाखल होऊनही अटक न झाल्यामुळे आज शिरूर बंदची हाक। पोलीस ठाण्यावरती निघणार आक्रोश मोर्चा। ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे मोर्चामध्ये सहभागी होणार। सतीश भोसलेने वन्यजीवांच्या शिकारी केल्याचं समोर, मी अधिकाऱ्यांना खातरजमा करायला सांगितलं असून असा गुन्हा केला असेल तर शिक्षा होईल, वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। आज मनसेचा 19वा वर्धापन दिन, मात्र यावेळी वर्धापन दिन सोहळा मुंबईमध्ये न होता पुण्याच्या चिंचवड इथे होणार आहे। सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। मनसेचे प्रमुख राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेचा एकच हप्ता खात्यामध्ये जमा, फेब्रुवारीचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा। लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकच हप्ता जमा झाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम। चिपळूणमधील अनेक तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश। तरुण मंडळींनी पक्षामध्ये प्रवेश करणं ही सकारात्मक बाब आहे। पक्षप्रवेशाच्या नंतर सरचिटणीस वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला धक्का। तालुका अध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। प्रशांत कोरटकरच्या बाबतीतली आपली भूमिका महायुतीच्या सर्व आमदार आणि खासदारांनी स्पष्ट करावी। कोल्हापूरमधल्या शिवभक्तांनी मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली मागणी। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये नको असं आम्हाला सुद्धा वाटतं, पण काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात। उदयनराजेंच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या काळामध्ये कबरीला एएसआयचं संरक्षण असल्याचं सुद्धा वक्तव्य। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये किती काळ राहील हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसेल। मंत्री नितेश राणे यांचं मोठं विधान। आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि ब्रेकिंग न्यूज मिळेल, नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य। भिवंडी तालुक्यामधल्या मराडेपाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे देशामधलं पहिलं भव्य मंदिर 17 मार्च रोजी होणार लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली मंदिराला भेट। म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेच्या अंतर्गत उपलब्ध झालेल्या 502 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी। या प्रक्रियेला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ।
पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये पारा 40 अंशांवरती जाण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई मेट्रो 1 मार्गिकेवरती आता घाटकोपर ते अंधेरी मेट्रो धावणार. सर्वाधिक प्रवासी घाटकोपर ते अंधेरीच्या दरम्यान प्रवास करत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे नवीन शॉर्ट सर्व्हिस सुरू करण्याचा विचार. मेट्रो 1च्या सूत्रांची माहिती. मुंबई पालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट वरळीमधील जागांसाठी पुन्हा एकदा निविदा. प्रतिसादाच्या अभावी किमती निम्म्यावर. लिलाव प्रक्रियेमधून मलबार हिलची जागा वगळण्यात आली आहे. मीरा भाईंदरमधल्या नागरिकांना मिळालं स्वतंत्र दिवाणी न्यायालय. त्याचबरोबर साईबाबा नगर ते शिवार गार्डन या मेट्रो एलिव्हेटेड ब्रिजचं सुद्धा झालं उद्घाटन. यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, न्यायमूर्ती अभय ओक हे सुद्धा उपस्थित होते. यवतमाळमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये उन्हाचा पारा 41.2 अंशांवर. तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. नांदेडमधील भाविक मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून अयोध्येसाठी रवाना. 800 भाविक विशेष रेल्वेच्या माध्यमातून अयोध्येला. कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊल खुणा समोर. हजारो वर्षांपूर्वीच्या दगडावरती काही खुणा आणि शिल्प सुद्धा आढळली. दुबईच्या मैदानामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड अशी फायनल होणार. रोहित सेना सँटनरच्या किवी संघाला भिडणार. रोहित, विराटसह स्पिनर्सच्या कामगिरीकडे सुद्धा विशेष लक्ष. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल. दोन्ही संघाकडून जोरदार सराव सुरू. सागरी किनारा मार्गाच्या विस्तारासाठी 300हून अधिक झाडांवरती कुऱ्हाड. वर्सोवा दहिसरच्या दरम्यानच्या विस्तारीकरणासाठी कांदिवलीमधील 300हून अधिक झाडांवरती पालिकेनं लावली नोटीस. मात्र स्थानिक रहिवाशांचा वृक्षतोडीला तीव्र विरोध. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अडचणीत. जीबीएस उद्रेकावरून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची दोन्ही पालिकांना नोटीस. 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे पालिकांना निर्देश. वसईमधल्या वालीवमध्ये विठ्ठल मंदिराजवळ ट्रेलरच्या धडकेनं हायटेन्शन वायर तुटल्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा. काही काळ वाहतूक ठप्प. तुटलेली वायर हटवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सुरू. मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये शेरेपंजाब जंक्शनजवळ गॅसची पाईपलाईन फुटून आग. आगीमध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी असून काही गाड्यांचं नुकसान. रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा फटका लागून गॅसची पाईपलाईन फुटली. गोंदियामधील माजी नगरसेवक लोकेश यादव गोळीबाराचं प्रकरण. आणखी 6 आरोपींना अटक. आतापर्यंत 16 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. एचएसआरपी नंबर प्लेट नोंदणीच्या नावाखाली फसवणूक सुरू आहे. अज्ञात आरोपींनी 6 बनावट लिंक तयार करत पैसे उकळले. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचं आवाहन. महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलावून महिलेवरती बलात्कार. बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदाराचं कृत्य. उद्धव गडकर असं आरोपी अंमलदाराचं नाव. अकोल्यामध्ये 10 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त. रामदास पेठ पोलिसांची कारवाई. जळगाव शहरामधल्या दीक्षितवाडी परिसरामध्ये गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त. लाखो रुपयांच्या दारूसाठ्यासह कच्चे पक्के रसायन सुद्धा नष्ट करण्यात आलंय. रायगडच्या बिरवाडी काळीज इथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये खैरे इथल्या पोलीस पाटलांचा दुर्दैवी मृत्यू. नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावरती बियर घेऊन जाणारा ट्रक उलटला. बियरच्या बाटल्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड. अकोल्यामधल्या मूर्तिजापूर पोलिसांकडून कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका. राष्ट्रीय महामार्गावरती अमरावतीवरून अकोल्याकडे जाताना पोलिसांचा छापा. बुलढाण्यामध्ये इंग्रजकालीन जिल्हा परिषदेच्या शाळेला भीषण आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. नांदेडच्या सरकारी रुग्णालयांमध्ये झुरळांचा वावर. बालरोग अतिदक्षता विभागामधील झुरळांचे व्हिडिओ व्हायरल. झुरळांमुळे नवजात बालकांना संसर्ग होण्याचा धोका आणि रुग्णालयाच्या कारभारावरती संताप. जालन्यामध्ये खवल्या मांजराची तस्करी. मंठा चौफुली परिसरामध्ये छापा टाकून पोलिसांनी तस्करांना रंगेहात पकडलं. 3 वाहनांसह 6 जणांना अटक. रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अवघ्या 12 तासामध्ये अनधिकृत मासेमारी करणारी दुसरी नौका सुद्धा पकडली. नौकेवरती एलईडी बल्ब आणि जनरेटर सुद्धा सापडले. सदर नौका जप्त करण्यात आली आहे. मिरकरवाडा या बंदरामध्ये ठेवण्यात आली आहे.
परभणीच्या गंगाखेडमधील संत जनाबाई महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य आणि प्राध्यापक यांच्यामध्ये हाणामारी, विद्यार्थ्यांनी काढलेला हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल. धुळ्यामध्ये सोशल मीडियावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपीच्या विरोधामध्ये चौकशी सुरू असताना तक्रारदार जयेश पाटील यांनाच पोलिसांकडून मारहाण, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा निषेध मोर्चा, पोलीस निरीक्षकाचं निलंबन. हिंगोलीच्या जवळा बाजार भागामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या, पालिकेच्या टँकरभोवती नागरिकांची पिण्याचं पाणी घेण्यासाठी झुंबड, पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीनं माल विकावा लागतोय, याला सरकारचं धोरण जबाबदार आहे. राजू शेट्टी यांची सरकारवर टीका, पीक विमा कंपन्यांनी सरकारची तिजोरी लुटल्याचा शेट्टींचा आरोप. विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांनी गडचिरोलीमध्ये विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन केलंय. वाढीव अनुदानासाठी विना अनुदानित शाळा संघटनेचा गेल्या 5 महिन्यांपासूनचा पाठपुरावा सुरू, मात्र शासनाचं लक्ष नसल्यामुळे आंदोलन. नागपूरच्या उमरेड तालुक्यामधील एमआयडीसी परिसरामध्ये जुन्या टायरपासून तेलाची निर्मिती करणाऱ्या आणि गणेशा व्हाईट गोल्ड या जिनिंग कंपनीमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलानं वेळेवरती धाव घेऊन या आगीवरती नियंत्रण मिळवलंय. गोंदियाच्या आमगाव तालुक्यामधल्या मोहरानटोली इथे पोलिसांनी रोखला बालविवाह. भरोसा पथक आणि दामिनी पथकानं अल्पवयीन वर वधूच्या पालकांना कायद्याची माहिती दिल्याच्या नंतर बालविवाह रद्द झालाय. विक्रमगड इथे प्रौढ साक्षरता अभियानाच्या अंतर्गत 30,000 प्रौढांना साक्षर करण्यात आलंय. प्रशिक्षित प्रौढांना प्रमाणपत्र सुद्धा प्रदान करण्यात आली. यावेळेला पालघर प्रौढ साक्षरता अभियानाचे संस्थापक संदीप अग्रवाल आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. भंडाऱ्याच्या पवनी किन्नर महोत्सवामध्ये देशभरामधून किन्नर दाखल, तांडव नृत्य हे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेज सिंह यांचा अकलूज इथे विवाह सोहळा संपन्न. शरद पवार, खासदार शाहू महाराज, महादेव जानकर हे सुद्धा लग्नाला उपस्थित. मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. शिंदे समितीचं काम सुरू नसल्याचं जरांगेंनी सांगितल्याची शिरसाट यांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा. खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. गरज नसताना सरकार हा मार्ग करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. 365 दिवस महिलांना सन्मान द्यायला हवा. रोज घरातून बाहेर पडणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळायला हवं. शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांची प्रतिक्रिया. काल महिला दिनाच्या निमित्तानं इंदापूर पंचायत समितीमध्ये बचत गटांना कर्ज वाटपाचा महामेळावा. मंत्री दत्तात्रय भरणे यांची मेळाव्याला उपस्थिती. गडचिरोलीमध्ये काल महिला दिनाच्या निमित्तानं पोलीस दलाच्या पुढाकारानं 54 बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचं वाटप. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. नागपूरमध्ये महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो. अशोक गौर फॅन्स क्लब आणि पंचशील टॉकीजकडून महिला दिनाच्या निमित्तानं या शोचं आयोजन. जळगावमध्ये महिला दिनाच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थिनी आणि महापालिकेमधल्या महिलांचा सत्कार. यावेळेला गुलाबराव पाटील यांनी महिलांनी पर्समध्ये लिपस्टिक सोबतच मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची त्यांनी अशा पद्धतीनं आठवण करून दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.